शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024-25 मधील 2478 शेतकऱ्यांना पीक विम्याचे प्रलंबित 2.35 कोटी रुपये अदा करावे, तर रब्बी हंगामातील 177 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी विमा कंपनीच्या त्या ठिकाणी प्रतिनिधींना दिलेले आहे। त्या ठिकाणी याची सविस्तर माहिती काय आहे म्हणजेच बघा, त्या ठिकाणी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024-25 मधील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2.35 कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्याचे त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी दिलेले आहे। त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा। तर मराठी साईटमध्ये या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। तर बघा, जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाचा आढावा घेतला, त्यावेळी चव्हाण म्हणाले की नवीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा संकल्प करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावणे। ॲग्रिस्टॅक व PM किसान ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक या योजनेअंतर्गत उर्वरित शेतकऱ्यांचे ID काढण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने गाव पातळीवर त्या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। PM किसान योजनेची प्रगती वाढवण्यासाठी भर द्यायचा सांगितलं आहे। विविध कृषी पुरस्कार प्रस्तावांतर्गत 10 त्या ठिकाणी प्रस्ताव प्राप्त झालेले त्याला मंजुरी देऊन वरिष्ठ स्तरावर पाठवण्याच्या सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र गुरु म्हणून असणारे महाविस्तार ॲप जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घेतलेले आहेत। तर मग्रारो या अंतर्गत 181 हेक्टर लागवड झाली। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 4,810 निवड झाली। त्या ठिकाणी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेमध्ये 692 शेतकऱ्यांची शेततळी मार्च अखेरपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण देखील करून घ्यायचे आहेत। अस्तरीकरण व कांदा चाळ या योजनेवर शेतकऱ्यांना अधिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्यात। जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 216 कामे